शहीद मेजर पवन कुमार यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो। जय हिंद। 31 ऑगस्ट ही तारीख एका कुटुंबासाठी खूप महत्त्वाची होती, कारण त्या दिवशी पवन कुमार नावाचा एक जवान, एक मुलगा, एक पती आणि एक पिता सैन्यातून निवृत्त होणार होता। पण नियतीच्या मनात काही वेगळंच चाललं होतं। कांगड्याच्या शहापूर भागातला 49 वर्षाचा पवन कुमार वडीलही सैन्यातच होते। लहानपणापासून त्याला पित्यासारखंच बनायचं होतं आणि तो बनलाही। 25 पंजाब रेजिमेंटचा शौर्यशाली सुभेदार मेजर पवन कुमार वर्षानुवर्ष देशाच्या सीमेवर लढणारा हा जवान अखेर निवृत्त होण्यासाठी काहीच दिवस उरले होते आणि आता निवृत्त झाल्यावर सुखी समाधानी आयुष्याची स्वप्न तो उराशी बाळगून होता। पण एक दिवस असा उजाडला ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य आणि त्याच्या कुटुंबाचं जगच बदलून टाकलं। तारीख होती शनिवार 10 मे 2025। पहाटे जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अचानक ड्रोन मिसाईल आणि गोळीबार सुरू झाला। एलओसीवर तैनात असलेले पवन कुमार आणि त्यांच्या टीमनं क्षणाचाही विलंब न करता उत्तर देण्यास सुरुवात केली। गोळीबार होत असतानाच एक गोळी पवन कुमार यांच्या छातीत घुसली। त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं। डॉक्टरांनी जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पवन कुमार शेवटचे श्वास घेत होते देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी। पवन कुमार शहीद झाले होते। त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावात एकाच वेळी गर्व आणि दुःखाचं वातावरण पसरलं। त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते आणि मुलगा अभिषेक, जो नुकताच कॉलेज संपवून काहीतरी करायचं स्वप्न बघत होता, सुन्न झाला होता। आणि मुलगी अनामिका, पप्पांची लाडकी, ती अजूनही फोनकडे बघत होती। पप्पांचा कॉल यायचाय, पण तो आता येणार नव्हता। पप्पा देश रक्षणासाठी वीरगतीस प्राप्त झाले होते। जिल्हाधिकारी स्वतः त्यांच्या घरी गेले आणि ही दुःखद बातमी दिली। आता त्यांच्या गावात शुभ्र कपड्यात तिरंग्यात लपटलेलं ते पार्थिव पोहोचणार आहे आणि त्याचबरोबर येणार आहे शौर्य आणि अभिमान आणि गहिवरलेले अश्रू। पवन कुमार आता नाहीये, पण त्यांचं नाव अमर आहे। ते निवृत्त झाले नाहीत, ते अमरत्व मिळवून गेलेत। हे केवळ एका जवानाचं बलिदान नाही, हे भारत मातेच्या माथ्याचा सिंदूर आहे। आणि म्हणूनच भारताचं ऑपरेशन सिंदूर हे प्रत्येक शत्रूला धडकी भरवतंय, कारण मेजर पवन कुमार यांच्यासारखे भारत मातेचे वीर आपल्याकडे आहेत, जे देशासाठी, तुमच्या आमच्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत। माझ्याही अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत ही कथा तुम्हाला सांगताना। शहीद मेजर पवन कुमार सर, तुम्हाला आमचा मानाचा सलाम। वंदे मातरम। जय हिंद। तुम्ही देखील कमेंट मध्ये जय हिंद नक्की लिहा आणि व्हिडिओ शेअर करा। त्यांच्या बलिदानाची गाथा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा। धन्यवाद।